हॅलो 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 आवाज येतोय आवाज येतोय येतोय जवळ येतोय येतोय ना बोलचू 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 हा याच्या हृदयावर अशी जखम केली ना आहे ना पहिल्या बारी साप सांडा काढून लागले हो बली 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 कान दिली त्या जखमेला हिंदीत काय म्हणतात जखमेला हिंदीत काय म्हणतात तुझे देता हूँ सौकानो पब्लिक को दिखा दे चोट हा शक्ती तुरा हा कलगी तुरा खेळ नाही बुवा शब्दांचा खेळ आहे जर गुरुला विचारा तुमच्या बुवा काय म्हणाले आणि आई लोकांनी एक घुटणं तांबा पितर आणलेलं एक एकदा वर जातो एक एकदा खाली जातोय आणि साईडला उघडला डावाला आवाज शार्प कर बघ ती साला कशी काढतो सगळ्यांना ऐकायला जाते ना मी काय म्हणालो तू काळी बिळी 4-5 काय देऊ नको ती मी देतो तू फक्त आवाज सरळ कर इको बिको काय देऊ नको हा मी काय म्हणालो की एवढा मोठा ढोलकीपट्टू बनवलेला सेटअप केल्याचं आणि तुमचा बुवा काय करतो याव याव आणि वाव मी सागरनावर काय बोललो अरे मी एवढा होतो ना एवढा तेव्हापासून ओळखतात मला मला नाही शिकवायचं या माझ्या बोंबलेवर बोललो माझ्या वाद्यवृंदावर बोललो ना काय बोललं हा बोंबले जातील कसलाय बघा बोंबले तुम्हाला झोपले ना रातभर तुमचा कार्यक्रम करतील सरमदा मी काय बोललो मला अधिकार नाही मी कलाकार होता जातीचा तो सुद्धा आणि नामवंत कलाकार आहे बुवा वाद्यवृंदावर काय बोलणार नाही तुम्ही कोण पण आणा ना चांगलंच बोललो ना पाण्याचा मुजरा गेला की नाही जातीचा कलाकार आहे बुवा वाद्यवृंदावर काय नाही बोललो या वाणीचा कोण ढोलकी वाजवतो दुसरा कोण सागरला मी काय बोललो फक्त एवढंच बोललो की आज सावरण्यातली बारी झाली हा त्या सागरला विचारा कारण तो इथला आहे कशी बारी झाली ती बुवानी साप गलपडवून टाकली एवढंच बोललो ना मी त्याच्या वाजवण्यावर काय बोललो बुवा म्हणाल्या पहिल्या बारीक म्हणतात लोक ही ठेवून जाईल दिदी बुवा घरात 4-5 कडव्याची गाणी म्हणतोस 4-5 कडव्याची गाणी म्हणतो तुतारी शास्त्र ना बुवा तुतारी म्हणतो याला ढकलूया त्या तुतारी गर्दीत जरी गेलो ना तरी कोणतरी मला चाहता भेटतो म्हणतो बुवा बसा हा कधी तुतारीच्या मुतारीत आलेलो नाही याला फिरू माझ्या तुतारीवर फिरू ना हा म्हणून सागर टेन्शन घ्यायचं नाही सागर तिला फायदा आला त्याच्यात मला उशीर झाला ना की हा म्हणतो माझ्यावर कसा बोलला हा बिचारा फायदा आला माझ्यावर कसा बोलला मी म्हटलं मी काय बोललेलोच नाही है ना म्हणून बुवा कर्म आणि मर्म बुवा आता लोकांना मॉडर्न लागतात कोणाला लागते काय 7वी शिकलेली 5वी शिकलेली प्रत्येकाला ग्रॅज्युएशन वाली पाहिजे बरोबर ना मग बारी पण तशीच पाहिजे पहिला माझा वाडवडील बिना शिकलेला बारी करत होता आता ग्रॅज्युएशन झालेली पोरं बारी करतात कशी करतील तुम्हाला चट्टी घालायला चांगली हवी है ना पहिली कसली यायची लंगोटी यायचं आता नायलॉनची हवी हा ही गरुडाच्या पंखावाली बरोबर आहे बोलू ना आयुष्यात बोलू ना हा आता ती तुम्हाला गरुडाच्या पंखावाली हवी मध्ये होल असतात है ना ही तुम्हाला चालते बदललेली पण ही कला 7 समुद्र पारी केली तुम्हाला नाही चालत म्हणून पहिला शॉट तेव्हाच कराटे कळचवडी आमची भावकी आहे आमटेवाडी यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा पारितोषिक आलाय आणि पहिला शॉट पहिला ह्याच्या काळजावर कसा वार पार करतो आणि का थोबड फोडणार बोललाय ना त्याला देतो ओरी मन साधमा उभा हातात घेऊन हा आपलं सामान असा पळकुट्या तू बायल्या काय करशील ताटून तुझी बायको सासऱ्याचं ताट करते चाटून घेऊ विषय देतो बुवा शास्त्रातला तुम्हाला शास्त्र होय ना माझ्या एका गाण्याची कटिंग केला नाही गुरुन चोपडीवर लिहून देणार नाही तेवढी गाणी म्हणतो 4-5 कडव्याची अरे गुरुंना सांग
2 कडव्याची गाणी नाही झाली कोण ऐका रिकामी आहे हा रोजच्या कार्यक्रमात कोण ऐका रिकामी आहे म्हणून उभा हातात घेऊन हा आपलं सामान असा पळपुट्या तू बाईल्या काय करशील ताटून तुझी बायको सासऱ्याच ताट करते चाटून तुझी बायको सासऱ्याच ताट करते चाटून म्हणजे काय शिवाय घालतात आहे ना शब्दांचा खेळ आहे तुला जमत नाही त्याला मी काय करू आहे ना लोक चर्चा करतात फार हलकत बायकोला पाठवून आमच्याकडे एक शाहीर होते काय शाहीर त्यांची फेमस चालू होती आणि गाणं होतं माझ्या मळ्यातली भाजी कोवळी कोवळी ताजी अहो बलराम भाऊजी तुम्ही काय उपटणार का म्हणून बुवा काय म्हणाल तुला सांगतो प्रेमान हे समजून मरमान माझ्या दत्ताच्या पायीला कुत्र्या तुला दिला मान आहे ना म्हणजे दत्त म्हणजे कोण दत्तगुरु आहे ना त्या दत्तगुरूंच्या बाई तुला मान दिलेला आहे हो सुंदर विषय पण हा विषय जातो कोणावर माझ्या बापसावर आहे ना माझ्या बापसाचं नाव दत्त कराटे हा आणि तुम्हाला तर खांदीवर खरूच काढायचे म्हणून तुला भरवून माम तो बचायच बुवा तुला भरवून माम नाही येड्या तुझं काम हा दत्ताचा कुत्रा तुझा काढणार रे घा मला बोलतात कधी काय देणार टफ फाईट आलं दिवस वाईट गावाची किती पण लाईट तुझी करणार हवा मी ताईट इतकं बोलते याला बोलतात शब्द याला बोलतात शब्दांचा खेळ बुवा मी गवळणी काय म्हणालो ती गवळण दे हा कुणी झोपायचं नाही सारं मिळून गेलं तर पाण्याला सांगतो वाकड्या सुदामा पेद्याला नाही संधी परत येणार बघू जाऊन काय मिळतं यात चढ भिंतीवर आणि बघ कोण हाय का यात तर पेद्या काय म्हणतो नाही जमायचं हिची आई जेवते घरात जेवते म्हणालो ना हे बघ इथं निवलीला पण आहे जेवते आता तुला ऐकायला मी काय करू तुझ्या कानात हुंदीर बोलतील आता हुंदीर घरात आहे बाप्पाच्या शेजारी तुझ्या कानात काठी जर बोलतील मी काय करू बुवा अजून बुवा म्हणून केले वायफळ बोलण्याच्या म्हणतात शुभेच्छा आहे ना वायफळ बोलण्याच्या आणि प्रश्नाचं उत्तर बुवाने माझ्या दिलेलं आहे प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे बुवा साफ खोटं आणि तुम्हाला जर वाटत असेल ना तुम्ही हे कसं आहे 3500 ज्यांनी ग्रंथ वाचले त्यांचे शिष्य आहे सूर्यकांत चव्हाण माऊलींची आहे ना तुम्हाला जर वाटत असेल आणि प्रश्नाला भाग द्यायचं म्हणजे काय बुवा म्हणतात ग्रंथाचं नाव सांगा अरे तुम्हाला नाही जमत तर नाही सांगा ना तुमची लायकी नाही सांगा ना तेवढी उद्या प्रश्नाचा ग्रंथ सांगा पान नंबर सांगा अरे कशाला पाहिजे
प्रश्न कशाला पहिला असं काय द्यायचं? आता तुमचा मोठेपणा, तुम्हाला द्यायचं आहे तर तुम्ही द्या, मला बाबा द्यायचं नाही बाबा. आणि हाय ना आहे ना बुवा, माझा शब्द आहे ना. हा तुझ्याकडे नाही ना तर मी काय करू? तुझ्याकडे नाही ना, माझं आहे ना, तुझ्याकडे नाही ना तर मी काय करणार बुवा? आणि बुवा कवळणीच्या विषयावर म्हणाले, काल म्हणतात वेगळं रूप दाखवलं, आज वेगळं रूप दाखवलंय आहे ना. बुवा दोघांनी ज्या वार्या केल्या आहे ना, हा काय ते एकावर या. आणि पोरांचा विषय निघाला. आज खरोखर माझी चांदूरची शाखा माझी स्वतःची आहे ना. आणि परवा काल जी नाचवली माझ्या घराण्यातली शाखा, सोमेश्वर नृत्य कला पथक मंडळ, माझ्या अभयदादांची शाखा आहे, ती नाचवली. ओय 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 जायचं नाही रे, 2 मिनिटं द्या, 2 मिनिटाच्या फक्त विश्लेषण करतो ती गाणी फक्त म्हणा. बुवा म्हणतो शाखा नाचवली. अरे पोरांना नाचायचं आहे, आता त्यांच्याकडे नाही कोण बुवा. तुम्ही 7-8 वर्षात चालू केली का? तर पोरा नव्हती. हा आता ते अमोलकडची जावड्यातली 4, तुमच्याकडची 4 आणून नाचवता. तुम्ही पण भेळच करता ना. ह्या पोरांना नाचायचं आहे, चांगली पोरं नाचतात, त्यांना नाचायचं, त्यांच्याकडे नसेल बुवा, त्याने कोणाच्या दारात भीक मागायची तुझ्या बुवा. म्हणून आणि मी तुझ्या वाद्यवृंदावर पहिलं सांगतो, काही सुद्धा बोललेलं नाही. आणि बुवांचा विषय सांभाळ घसरल पाय ग, तुझं डोक्याचं हाय ग, देशाईला लग्नाच्या पहिला गोटाला चालायचा नाही आहे ना. बुवांचा विषय काल बुवांना उत्तर दिलेलं. काल कुठं गेला? बुवाचा काल विषय काय होता की मनातनं माझ्या उतरून गेलास, काहीतरी असं होतं आहे ना. तर बुवा मनातनं उतरून गेलास म्हणजे काय? मी तुझी खरोखरची बायको आहे, तुझा नवरा आहे, तुझा खरोखर एवढं प्रेम माझ्यावर कशा केली होतो? म्हणून मी तुझी खरोखरची बायको नाही र, तुझ्यात कसलाच दम नाही हाय र. काय मनात काय उतरवणार माझं तुझ्या, तुझी काढी न चांगलीच खाजर. काय उतरवणार तू माझं हायड्या, तुझी काढी न जेवायचा की निजवायचा आहे ना. बुवा एवढा मी वाईफळ बुवा नाही, बरोबर ना. निजवायचा मी शब्द म्हणालोच ना. आता तुम्हाला जर निजवायचं असेल तर बारी संपल्यावर या, कोण कोणावर निसतो आहे ना. आणि खरोखर तुम्हाला सांगतो, हा पोर माझा तुम्हाला रगडाय निघालेला वारी मी थांबवलाय. कारण भोंगले तुम्हाला जर झोंबले ना बुवा, बरोबर सांगतो तुम्हाला तेवढाय तुम्हाला झोंबले तर रातभर काय गणपती विसर्जन करून मुंबई जाईपर्यंत तुम्हाला दाखवायचं राहायची तर राहणार नाही. तुम्ही लोकांना सांगतील गुलाल लागला असेल आहे ना. एवढी तुमची लाल करून सोडतील बुवा. म्हणून तुमच्या वाटेवरून मी खरोखर काय बोललेलो नाही, आणि तेवढी मी तेवढा शाहीर नाही बुवा. म्हणून तुम्हाला विषय देतो बघा. बुवा काय म्हणाल? थोबाडीत मारीन म्हणाल. हा थोबाडीत मी काय म्हणालो? 2 देन अशा म्हणालो. 2 देन अशा कुठं देन ते तुम्हाला काय माहिती? मी थोबाडीत म्हणालो. वारी ऐका बुवा, वारी ऐका. वडाची साल वांग्याला आणि वांग्याची आंब्याला आहे ना, त्याचं काम करीत नाही. म्हणून 5 दे 5. जमीन झुमला भला तो बंगला, तुला केला या वारसदार, तुला केला या वारसदार. होता भीमरावला दिलदार, तुला फुकट दिला या सार. म्हणून एकच धनी आम्ही एकच धनी, या दोघींच्या भरलाई मनी. संसार सुखाचा होईल का गोड? आता एकच पुरुष आहे, दोघींच्या मनात भरलाय आहे ना. टायमा नुसती वड करत. संसार सुखाचा होईल काय र? एक बंदे कसा हाय माझा जोड, संसार सुखाचा होईल का गोड? एक म्हणते कसा हाय माझा जोड, दुसरी काय म्हणते फोडील तुझं थोबाड. विषय कोणाचा बुवा? माणसाने माणूसचा विषय आहे ना. खंडरायाच्या 2-2 बायका. म्हणून एकच धनी
भरलाय मनी संसार सुखाचा होईल का गोड संसार सुखाचा होईल का गोड एक म्हणते का सहाय्य जोड एक म्हणते का सहाय्य जोड दुसरी म्हणते फोडी जोड एक म्हणते का सहाय्य जोड दुसरी म्हणते फोडी दुसरी म्हणते फोडी दुसरी म्हणते फोडी पैसे आहेत बुवा सातवी बारी आहे तरी पण देण्याचा प्रयत्न करतोय लोकांना तुमचं झालंय कसं बुवा काय म्हणाल रात्र थोडी नी सोंगाबार आमच्याकडे असं नाही रातभर केला आणि आज नाही गेला बुवा अशा आम्ही मार्या करतो म्हणून तुम्हाला विषय देतो बघा केसामंदी गजरा पडताना गजरा व नजरा या पदगी तुर्यातला मी हाय तुरपाचा यक्का आला माझ्याशी लढायला हा बळीराम माझ्यातला छक्का याला म्हणतात बुवा विषय नाही का तुम्ही दुसऱ्या बारीत तुम्हाला पहिल्या बारीत माझ्या विनंती केली की बाईवरनं गाणी म्हणा तथा म्हणतो माझ्या मनात उतरलास अरे ही काय गाणी ही मी लहान असताना 5वीला असताना म्हणायची ही 5वीला असताना म्हणायचा बुवा जरा डोकं वापरा बुवा नुसता पैसा असला म्हणजे चालत नाही है ना आणि स्वतः गायला शिका एवढं चांगलं का कशा व्हायचा उष्णा बुवा है ना म्हणून या कलगी तुर्यातला मी हाय तुरपाचा यक्का आला माझ्याशी लढायला हा बळरामला जातला छक्का आला माझ्याशी लढायला हा बळरामला जातला छक्का आला माझ्याशी लढायला
आणि हा दुसरा बलरामाचा चेहरा आहे ना, बलराम तुझा चेहरा आईशी समोर नागडा गेला. ते गाण्याला गो अर्थ आहे ना, वडील गेले म्हणजे असं नाही, आडव्या गुरुचा भाडका चेहरा नाही, जाताना सगळं देव केले म्हणून पाहून मरण समोर याचा चेहरा फिका पडला. बलराम तुझा चेहरा आईशी समोर नागडा गेला. बलराम तुझा चेहरा आईशी समोर नागडा गेला. शिरा वेगळ करून धड आज जिंकून जाईन तुझा गड. लांजा तालुक्यातला आहे ना बुवा, लांजा तालुक्यातला बुवाचा गड आहे याचा, मी रत्नागिरीतला, बरोबर ना. शिरा वेगळ करून धड आज जिंकून जाईन तुझा गड. त्या उदय भानाच पाण्यामुळं, त्या उदय भानाच पाण्यामुळं या बळ्या भुवावर येच. त्या उदय भानाच पाण्यामुळं त्या बळ्या भुवावर येच. बळरामा बळरामा तुझी ताकद रणात बघणार. आणि हा गेला जावड्यात आणून त्याच्या जीवावर उडून मला दाखवत आहे. सदा दुसऱ्याच्या जीवावर उडणार वस्तू जगणार. बळरामा बळरामा तुझी ताकद रणात बघणार सदा दुसऱ्याच्या जीवावर उडणार. असं किती दिवस तू जगणार, सदा दुसऱ्याच्या जीवावर जगणार, सदा दुसऱ्याच्या जीवावर उडणार. असं किती दिवस तू जगणार.
काय राहील साऱ्या लोकांनी पाहिलं. 4 चौकात आज मी तुला 4 चौकात आज हारणी बुवा तुला केलं या उघड आहे ना. उघडा केला नाही याला जरा जरा वरी नाही पुण्या काय राहील साऱ्या लोकांनी पाहिलं. 4 चौकात आज हारणी मी तुला केलं या उघड. 4 चौकात आज हारणी मी तुला केलं या उघड. सुंदर गीत येतो आपल्या समोर आणि बाकी संपवतो बघा. रेकॉर्ड ब्रेक हा फन फुलच्या गुन्ह्यात भेटल जवा मी गुन्ह्यात मला अटक करा हो पुण्यात. म्हणून माझ्या निसर्गरम्य कोकणामधली माणसं ही गोड मधावाली दिसायला ती नारळावाळी. माझा कोकणी माणूस बाहेर न दिसाल नारळासारखा कडक बरोबर ना. पण कडक दिसायला ती नारळावाळी आत भरलं शहाळ्याचं पाणी. माझ्या निसर्गरम्य कोकणामधली माणसं ही गोड मधावा कडक दिसायला ती नारळावाळी आत भरलं शहाळ्याचं पाणी.
तुम्हाला सुंदर साऊंड लागेल. या ठिकाणी मानाचा मुद्रा करतो. माझ्या सगळ्या वाद्ययंत्राला मानाचा मुद्रा करतो. आणि वा तुमच्या वाद्ययंत्राला मी काही सुद्धा बोललेलं नाही, अजून सांगतोय. जर जर परत कधी तुमची माझी जोड झाली आणि जर बोलले ना नाही तुम्हाला घरात येऊन सोडलं ना माझं नाव बुवा. आणि बुवा बुवा म्हणून गेलं, बुवा म्हणून गेलं की म्हणतात बारीक काय चोरेपणा करायचा तो करा, ह्याव करा त्याव करा आहे ना. आणि नाही तर म्हणतात खाली नदी आहे, खाली नदी आहे म्हणाले ना. बुवा शब्दांत शब्द लिहू त्याच्यावर कटिंग त्याची ताकद आहे. थोबाड म्हणालो, थोबाडात त्याला नाही कळणार. याला बोलतात बुवा दम, या बोचात दम नाही, याच्या बोचात दम नाही, बोचात दम नाही. बुवा काय मला नदी ढकलणार होणार पाण्यात जाताना बघू. हा तुझं गाव इतकं जवळ आहे सर. हा जेवढी तू वर्षा बारी केलीच नाही ना, आहे ना, जेवढे तू आयुष्यात बाऱ्या केल्यास तेवढी वर्ष मी बारी करतोय बुवा. मला नाही शिकवायचं. तू बघू त्या नदीत मला काय ढकलतोस तो. हा एक आमचा बॉम्बल्या तुला झोपला ना, शपथ सांगतो जाऊ नको त्याच्या आजूबाजून टाकी ठोकून जाग्यावर. या ठिकाणी तुम्हाला ही शाहिरी मानाचा मुद्रा करतो. जे काही चुकून बोललो असेल ना या भुवांच्या मुळे, आणि वारी तापवायला पाहिजे होती, बरोबर ना, तापवायला पाहिजे होती. कारण लोकांचा पैसे आयोजकांचा पैसे फुकट नाही गेला पाहिजे, म्हणून त्या ठिकाणी अशी वारी केली बुवा. त्या ठिकाणी मंडळाची रजा घेतो आणि बुवा तुम्हाला विनंती करतो की आरतीला या.